नमस्कार बालमित्रांनो, मी झोजे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामतवाडी. इयत्ता 3री विषय परिसर अभ्यास घटक आपल्या अवतीभवती. मुलांनो, तुम्हाला या चित्रातील वस्तू ओळखता येतील का? त्या कोणत्या पदार्थापासून बनवल्या आहेत? ते पदार्थ नक्की कोठे सापडतात? या वस्तूंचे उपयोग काय हे तुम्हाला माहिती आहेत का? मुलांनो, हे चित्र पहा. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत. त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो. त्यात माती, दगड, धोंडे आहेत, नद्या, नाले, तळी आहेत, हवा आहे, डोंगर आणि टेकड्याही आहेत, जंगले आहेत, शेते, घरे आणि रस्तेही आहेत, उजाड, माळराने आहेत. वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली असतात. निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष, झाडे, झुडपे, वेली यांनी आपला परिसर सजला आहे. आपणही या परिसराचाच एक भाग आहोत. आलं का लक्षात? आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणि एक चिमणी यांची तुलना करूयात. हा पहा दगड. दगड जिथे आहे तिथेच पडून राहील. त्याला कोणी उचलून हलवले तरच त्याची जागा बदलेल. दगड जेवत नाही, त्यामुळे दगडाची वाढही होत नाही. दगडाला पिल्लेही होत नाहीत. बरोबर ना? परंतु चिमण्यांचे तसे नाही. चिमण्यांना घरटे बांधायचे असते. त्यासाठी चिमण्या आपणहून इकडे तिकडे फिरत असतात. चिमण्या किडे आणि धान्यांचे कण खातात. ते खाऊन त्यांची वाढ होते. चिमण्या घरट्यात अंडी घालतात. अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. चिमण्या आपल्या पिल्लांची खूप काळजी घेतात. चिमणी आणि दगड यांच्यात हे फरक का दिसतात? कारण चिमणी सजीव आहे, तर दगड निर्जीव आहे. थोडक्यात काय, तर ज्यामध्ये जीव असतो ते सजीव आणि ज्यामध्ये जीव नसतो ते निर्जीव. अशा प्रकारे आपल्या भोवताली असणाऱ्या वस्तूंचे 2 गट पडतात, सजीव वस्तू आणि निर्जीव वस्तू. सजीवांचेही 2 गट पडतात बरं का मुलांनो. एक प्राणी आणि दुसरे वनस्पती. जशी प्राण्यांना पिल्ले होतात, तशी बियांपासून वनस्पतींची रोपे तयार होतात. ती वनस्पतींची पिल्लेच असतात ना. रोपांची वाढ होऊन ती लहानाची मोठी होतात. यावरून वनस्पती सजीव असतात हे समजते. वनस्पती हालचालही करतात. कळीचे फूल होताना मिटलेल्या पाकळ्या उघडतात. पण वनस्पतीमधील सगळ्याच हालचाली इतक्या सहज लक्षात येत नाहीत. रोपांनाही अन्नाची गरज असते. वनस्पती प्राण्यांप्रमाणे इकडून तिकडे मात्र जाऊ शकत नाहीत. मुळांच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात. वनस्पती आणि प्राणी यांच्यात हा फार मोठा फरक आहे. आता हे चित्र पहा. या चित्रातील वस्तू सजीव आहेत की निर्जीव ते सांगा. जर सजीव असेल तर ती वस्तू वनस्पती आहे की प्राणी ते सांगा. यामधून आपण काय शिकलो मुलांनो? आपल्या परिसरात अनेक वस्तू आहेत. काही सजीव आहेत तर काही निर्जीव आहेत. सजीव स्वतःहून हालचाल करतात. सजीवांना अन्नाची गरज असते. अन्न खाऊन त्यांची वाढ होते. त्यांच्यापासून त्यांच्यासारखेच सजीव तयार होतात. सजीवामध्ये काही प्राणी असतात तर काही वनस्पती असतात. थँक यू.